असं जपून ठेवलंय ना. म्हणून आमची आता देवदासी होणार. माय देवदासी म्हणजे काय ग? देवदासी म्हणजे देवांची दासी. आणि देवदासी झाल्यावर काय करायचं ग? अगं आज रातच्यालाच कळ बघ काय करायचं ते. चला उगाच बोलत बसू नका. कडुलिंबाचा पाला बांधू आणि हळद लावू तिच्या अंगाला. होय. उठ ग म्हण. अगं पर काय नवस बोलली होती ग? अगं लगीन झाल्या लागोपाठ 2 वरीस मूल झालं की मराचं, मूल झालं की मराचं. मला काय बी कळना बघ. मग मी मायला विचारलं, काय ग माय असं का होत असेल? मग माय म्हणाली, सौंदतीला जा आणि नवस बोल. हे मूल चांगलं राहिलं तर देवाच्या नावानं सोडन. मग काय सांगू तुला, आपल्या मनूचा जन्म झाला आणि आनंद झाला बघ. काय ग माय ही देवदासी प्रथा कधीपासून चालू असेल ग? अगं लय जुनी परंपरा आहे. म्हणजे तारीख बी कोण लिहत नव्हतं त्या अगोदर पासून बघ. म्हणजे काय ग? वैशाली राजच्या आम्रपाली नावाची पहिली देवदासी होती. मंदिरांमध्ये कलाकारांची परंपरा होती. मंदिरांमध्ये कलाकारांची परंपरा म्हणजे काय ग? दक्षिण भागात तंत्र मंदिर आहे. तिथं 400 देवदासी होत्या. गुजरात आहे ना, तिथल्या सोमेश्वर मंदिरात 500 देवदासी होत्या म्हणतात. बापरे, मंदिरांमध्ये एवढ्या देवदासी होत्या? वय असं म्हणतात, सोमवंशी घराण्यात एका राणीनं देवांचा सन्मान करण्यासाठी नृत्य करणाऱ्या बायांनी देवांशी लग्न केलं पाहिजे अशी प्रथा सुरू झाली. तेव्हापासून ती महत्वाची झाली बघ. तेव्हा लय पैक मिळत असेल ना. होय, त्या काळी देवदासीने लय प्रतिष्ठा होती. धार्मिक कार्यात उपस्थित राहण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जायचं. जमीन, मालमत्ता, दागदागिने असं सारं त्यांना भेट म्हणून देत असत. त्या काही देवदासींना एवढं सन्मान होता? वय त्यांना नृत्य किंवा संगीत शिकवत. तो त्यांच्या उपासनेचा भाग होता, मान होता, सन्मान होता असं म्हणतात. माय तुला काय एवढं सगळं कसं माहित? अगं लहानपणापासून ते इकडून तिकडून ऐकलं ते सांगितलं बघ. चला उगाच बोलत बसू नका.